जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 3 मार्च 2024 रोजी नव्या पोलीस स्टेशन इमारतीचे 64 पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे आणि 4 फॉरेन्सिक व्हॅनचे भव्य लोकार्पण पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या सुविधेमुळे तालुक्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज व सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे ही शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचं सांगण्यात आलं आहे। शेवगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज परिसरात शंभूराजे मित्र मंडळ यांच्या वतीने होळी व रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली। डीजेच्या तालावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठेका धरत वातावरणात जल्लोष निर्माण केला। यावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी तसेच नागरिकांनीही स्वतः पुढाकार घेत रंगाची उधळण करत सणाचा आनंद लुटला। एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला। संपूर्ण परिसर रंगाने न्हाऊन गेला होता। डीजेच्या गजरात तरुणाईने जल्लोष केला तर ज्येष्ठ नागरिकांनीही या आनंद सोहळ्यात सहभागी होत सणाचे औचित्य साधले। शांतता व सुव्यवस्था राखत साजऱ्या झालेल्या या उत्सवामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शिक्षकी पेशाला काळिंबा फासणारी घटना घडली आहे। एका शिक्षकाने 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पीडित मुलगी ही गरीब घरातून असून मानसिक दृष्ट्या एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षकाने सलग 2 वर्ष तिच्यावर अत्याचार केला। त्यातून पीडित गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला। अमोल भोसले असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला घारगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सुपा औद्योगिक वसाहत आणि महामार्ग परिसरात दहशत माजवणारा, वाहने लुटणारा आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर सुपा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्वतःला सुप्याचा किंग समजणाऱ्या गौरव हरिभाऊ घायल याच्यावर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पुढील 1 वर्षासाठी नाशिक येथे कारागृहात स्थानबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे। सुपा औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीतूून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या कोट्यावधीचा मुद्देमाल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 47,39,000 रुपये किमतीचे एअर कंडिशनर्स घेऊन पसार झालेला कंटेनर आणि त्यातील मालाची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे सुपा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून या गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी आणि 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आपण 1.25 वर्षाच्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावागावांमध्ये निधी देण्याचे काम केले आहे आणि भविष्यातही करू असा विश्वास व्यक्त करत निधी वाटप करताना कोण आपला आणि कोण परका कधीही असा भेदभाव केला नाही। ज्या भागावरती अन्याय झाला आहे त्या भागासाठी प्राधान्य विकास निधी देण्याचा आपला प्रयत्न आहे। भविष्यात महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे। राज्य सरकारने अहिल्यानगर, बीड, परळी, वैजनाथ या महत्वाकांक्षी
ब्रॉड गेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। या निधीमुळे 261 किलोमीटर लांबीच्या रेल्वे महामार्गाच्या कामाला अधिक वेग येईल। ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून 40 ते 50% आर्थिक सहभाग दिला जातो। त्यानुसार या प्रकल्पाला 50% आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। बालविवाह ही समाजाला लागलेली एक अनिष्ट प्रथा आहे। ती मुळापासून उखडून टाकण्यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती होणे काळाची गरज आहे। याच उद्देशाने स्नेहालय संस्था संचलित उडान प्रकल्पाच्या वतीने पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील कन्हेर ओहळ अंगणवाडी येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियान राबवण्यात आले। आजच्या धावपळीच्या युगातही काही ठिकाणी अज्ञापोटी किंवा सामाजिक दबावामुळे बालविवाहाच्या घटना घडताना दिसत आहेत। यावर प्रतिबंध घालण्यासाठी स्नेहालयाची उडान टीम सातत्याने कार्यरत आहे। या अभियानाअंतर्गत अंगणवाडी क्रमांक 5 ला सदिच्छा भेट देऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस शिक्षका, स्थानिक महिला आणि पालकांशी संवाद साधण्यात आला। शहरातील गणपती चौकात वीरभद्र ट्रस्टद्वारे दरवर्षी आयोजित होळी उत्सवात यंदा खंड पडला। शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांच्या हस्ते होळी पेटवण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा मोडली गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली आहे। या अनपेक्षित घटनेमुळे शहराच्या राजकीय सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।